नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, केंद्र सरकार यांच्यामार्फत केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला असिस्टंट सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ग्रेड सेकंड यांची पदभरती असणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करू. ओके, तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी इंटेलिजन्स ब्युरो यांच्यामार्फत या ठिकाणी असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड एक्झामिनेशन 2025 या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्येच मित्रांनो तुम्हाला AOIC यांच्यामार्फत एक पदभरती असणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला MHE.go.in किंवा NCS.go.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा तो याचा आपण व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटनवरती मिळून जाईल. तो व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो याची पोस्ट सिलेक्शन पात्रता सगळं पाहणार आहोत. यामध्ये पोस्ट असणार आहेत ACIO ग्रेड सेकंड असणार आहेत. पे स्केल असणार आहे मित्रांनो तुम्हाला 44,900 ते 1,42,400 दरम्यान पे स्केल असणार आहेत. यामध्ये क्लासिफिकेशन असणार आहे जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप C नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्टर लेवलची पोस्ट असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पे स्केल वितरित इतर अलाउन्स सुद्धा असणार आहेत. यामध्ये एकूण जागा 3,717 जागा असणार आहेत. त्यापैकी UR साठी 1,537 जागा, EW साठी 442 जागा, OBC साठी 946 जागा, EC साठी 466 जागा आणि ST साठी 226 जागी पदभरती असणार. यामध्ये क्वालिफिकेशन असणार मित्र तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर एक डिस्क्राईब क्वालिफिकेशन आहे म्हणजे तुम्हाला ठिकाणी कॉम्प्युटरचं नॉलेज फक्त तुमचं लागणार आहे. यामध्ये एज असणार मित्रांनो एज 18 ते 27 तुम्ही अप्लाय करू शकता. एज हे मित्रांनो तुम्हाला 10/8/2025 रोजी तुमचं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. त्याचबरोबर अप्पर एजमध्ये तुम्ही SC ST मध्ये असेल 5 वर्षे सवलत आहेत आणि OBC मध्ये 3 वर्षे सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिनेशन पहिले मित्र तुमची स्कीम ऑफ एक्झामिनेशन असणार आहेत. पहिल्यांदा रायटिंग एक्झामिनेशन असणार आहेत. यामध्ये मित्र टायर 1 असणार आहेत. त्यामुळे 100 प्रश्न असणार आहेत. 100 गुणांची असणार आहेत. 1 तास वेळ असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स, जनरल स्टडीज, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश असणार आहेत. यासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला टायर सेकंड असणार आहेत जो की डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत 50 मार्काचा. यासाठी 1 तास वेळ आणि 50 मार्काची एक्झाम असणार आहे. अशी मित्र तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे. टायर 3 म्हणजे 100 मार्क असणार आहेत. टायर 1 टायर 2 मध्ये पास झाल्यानंतर तुमच्यासाठी इंटरव्ह्यू असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम सेंटर्स हे असणार आहेत. त्यामध्ये तुम्ही जर महाराष्ट्रातून असाल तर अमरावती असणार आहेत, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर एवढे एक्झाम सेंटर्स तुमच्यासाठी असणार आहे. यामध्ये कॅन्डिडेट सिलेक्शनमध्ये तुम्हाला टायर 1 मध्ये 5 सिटीज टाकायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत. त्यामध्ये तुमचे मेरिट ही UR साठी 35, OBC 34, SC 33 आणि EW 35% तुमचा कट ऑफ असणार आहे. त्यानंतर तुमचं टायर सेकंड असणार आहेत जो की या ठिकाणी तुमचं डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत. आणि नंतर त्याच्यानंतर टायर 3 असणार आहेत जो की इंटरव्ह्यू तुमच्या या ठिकाणी घेण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला रिसोल्युशन द केस असणार आहेत. यामध्ये मार्क्स टायर 1, टायर 2 आणि टायर 3 ची मिळून तुमच्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे. तर मित्र हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी 19/7/2025 पासून त्या ठिकाणी तुम्ही लास्ट डेट असणार आहे 10/8/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर चलन मित्र तुम्हाला 12/8/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी चलन सुद्धा तुमच्या ठिकाणी भरायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला काही माहिती आणि सूचना सुद्धा आहे. त्यामध्ये फोटोग्राफ तुम्हाला या ठिकाणी फोटो साईज दिले आहेत ते अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर सिग्नेचर सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि पेमेंट मित्र तुम्हाला डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑल कॅन्डिडेट्स म्हणजे SC ST आणि फिमेल किंवा हँडिकॅप असल्यास तुम्हाला या ठिकाणी 550 रुपये फी असणार आहेत. आणि मेल कॅन्डिडेट्स असणार आहेत. यामध्ये UR, EWS आणि OBC मेल असतात. त्यासाठी मित्र तुम्हाला 550 + 100 अशी 750 रुपये तुम्हाला फी असणार आहे. ही फी मित्र तुम्हाला नॉन रिफंड असणार आहे. यामध्ये पेमेंट मित्र तुम्हाला UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग ह्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. क्लोजिंग असणार आहेत 10/8/2025 आणि लास्ट डेट असणार आहे पेमेंट 12/8/2025 पर्यंत तुम्ही पेमेंट सुद्धा करू शकता. ओके, तर हे मित्रांनो तुम्हाला केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मित्रांनो व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.